नमस्कार, मी मृणाल. मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, उन्हाळ्यामध्ये भूक मंदावते, जेवण जात नाही, रोजचा वरण भात खायला कंटाळा येतो. त्यामुळं मी आज करते आहे कोबी भात. चला तर आपण साहित्य बघूया का. ज्याचा भात करायचा आहे तो कोबी. इथं मी कोबी मिठाच्या पाण्यात धुवून घेतलेला आहे आणि तो निम्मा बारीक चिरला आहे, निम्मा उभा चिरला आहे, मोठा चिरलेला आहे. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कसा पण चिरू शकता. ब्रोकोली आणि गाजराचे तुकडे करून घेतलेले आहेत. 2 वाटी तांदूळ, हा बारीक तांदूळ आहे, तो मी अर्धा तास आधी भिजवून घेतलेला आहे. 3 प्रकारच्या सिमला मिरच्या इथं मी कापून घेतलेल्या आहेत. सेंधव मीठ, 2 चमचे गोडा मसाला, पाऊण चमचा गरम मसाला, चवीपुरता गूळ, 2 चमचे दही, चव वाढवण्यासाठी काजू, 3 हिरव्या मिरच्या आणि भरपूर कडुलिंबू. चालू केलेलं आहे. त्याच्यावर प्रेशर कुकर तापत ठेवला होता. आणखीन त्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. तेल तापलेलं आहे. 1 चमचा मोहरी घालते. मोहरी जरा छान फुटले तर तडतडले आहेत. जिरं घालते, हिंग घालते, हळद घालते, 3 मिरच्या घालते आहे. माझ्याकडे ताजा कडुलिंब आहे, तो घालून घेते. भाताला छान स्वाद येतो. मी फोडणीमध्ये 3 प्रकारच्या ज्या लाल, पिवळी, हिरवी सिमला मिरची कापून घेतली ती घालते आहे. ब्रोकोली आणि गाजराचे तुकडे घालून घेते आहे. महत्त्वाचा पदार्थ म्हणजे कोबी, जो आपल्यापैकी बऱ्याच जणांना आवडत नाही. पण अशा प्रकारचा भात केला तर तुम्हाला कळून पण येणार नाही की हा कोबी भात आहे. मी याच्यामध्ये भरपूर कोबी घातलेला आहे. हा कोबी आत्ता जरी आपल्याला जास्त वाटला तरी तो शिजल्यावर निम्मा होणार आहे. हे बघा, आपला कोबी कमी व्हायला लागलेला आहे. अजून 1-2-3 मिनटं मी असा कोबी शिजवून घेणार आहे. सिमला मिरची, ब्रोकोली, कोबी आणि गाजर ह्या सर्वांचा एकत्रित रंग भाताला खूप छान येणार आहे. चव तर अप्रतिम येणारच आहे. भाज्या आपल्या परतून शिजवून झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी 4 वाट्या मोजून घेतलेलं पाणी घालते. भाज्या चांगल्या शिजल्या आहेत. पाण्याला उकळी फुटली आहे. आपण मसाले घालून घेऊया. इथं मी सेंधव मीठ घातले, 2 चमचे गोडा मसाला घातला आहे, अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे, चवीपुरता गूळ घातला आहे. मसाले सगळे ढवळून घेते. दोन चमचे दही घालून घेते. दह्यामुळं भाताला चव छान येते आणि त्याचं टेक्स्चर चांगलं येतं. थोडी कोथिंबीर घातली आहे, थोडे काजू घालून घेतले.
भिजवलेले तांदूळ घालून घेते आहे. दोन वाटी तांदूळ आहे तर त्यामुळे आपण 4 वाटी पाणी घेतलेलं आहे. परंतु तुमचा तांदूळ नवीन आहे जुना आहे त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. भात मोकळा व्हावा सुट्टा व्हावा म्हणून त्याच्यावर मी वरून 2 चमचे साजूक तूप सोडले. कुकरला मी झाकण लावून घेतलेलं आहे. गॅस थोडासा मोठा करते आणि 3 शिट्ट्या करून घेते आहे. तिसरी शिट्टी झाली आहे. मी गॅस बंद करून घेतला आहे. आता कुकरचं झाकण पडेल तोपर्यंत आपण वाट बघूया. आमच्या या चॅनलवर वांगी भात आहे, तोंडली भात आहे, साखर भात आहे, नारळ भात आहे. ह्या रेसिपी तुम्ही जाऊन नक्की बघा. हे बघा आपला भात छान तयार झालेला आहे आणि काय दिसतोय सुंदर मस्त. ओहो, आपण आता ह्याचं प्लेटिंग करून घेऊया. एकदम मोकळा झाला आहे, छान झाला आहे. ह्यातल्या ब्रोकोलीमुळं गाजर, शिमला मिरच्या, अशा रीतीने आपला पौष्टिक असा कोबी भात तयार झालेला आहे. किती मोकळा सुट्टा झालेला आहे बघा. आणि त्याच्याबरोबर मी कढी केलेली आहे. कैरीचं लोणचं केलेलं आहे, एकदम ताजं आहे. काकडी आहे, आणखीन पोह्याचं मिरगुंड आहे. अशा रीतीने आपली 1 डिश मील तयार झालेलं आहे. तुम्ही पण एकदा करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. परत अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन मी येणार आहे. स्वस्थ राहा, आनंदी राहा. धन्यवाद.